महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं MNCचं जे ऑनलाईन CNE किंवा CPD कसं अटेंड करायचं याचा मी एक डिटेल व्हिडिओ बनवून सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये. तर आता ते फ्री पॉईंट कसे मिळवायचे, कसं CNE अटेंड करायचं, तर लाईव्ह मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला करून दाखवतो. बघा, तुम्ही MNC सर्च करा, सरळ गुगलवर सर्च केलं, हे फर्स्ट नंबरला जी वेबसाईट येईल MNCची त्याला क्लिक करा. आपली MNCची ही वेबसाईट ओपन होईल. इथं ओपन केल्यानंतर आता मी मोबाईलमध्ये दाखवते, कारण मेजॉरिटी कॅन्डिडेट मोबाईलमध्ये करतील, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये दाखवते. इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर बघा CNEवर क्लिक करा. इथं CNE शेड्यूल आणि CNE लॉग इन येईल. तर CNE लॉग इन करा. मी याच्या आधी पण सांगितलं होतं, ते रजिस्ट्रेशन नंबर वगैरे परत चुकणार, प्रॉब्लेम येणार. त्याच्यापेक्षा आधी CNE लॉग इन करा. CNE लॉग इनवर क्लिक केलं, हे वेबसाईटला रिडायरेक्ट करेल. त्याच्यावर क्लिक करा, ही वेबसाईट ओपन होईल. याच्यामध्ये बघा इथं हे ऑर्गनायझर, ऑब्झर्वर, स्पीकर आहे. आपण पार्टिसिपेंट आहे, तिथं पार्टिसिपेंटवर क्लिक करायचं आधी आणि त्याच्यानंतर तुमचं टाकायचं. हे पार्टिसिपेंटवर क्लिक केल्यानंतर आता तुमचा इथं UID, युजर नेम, पासवर्ड टाका आणि त्याच्यानंतर लॉग इन करा. ठीक आहे. आता इथे तुमचा UID, युजर नेम, पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इन करा. बघा, लॉग इन केल्यानंतर हे वाले पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिसतील. इथं कोणते कोणते सेशन आहेत बघा. CNE ऑनलाईनवाले दोनच आहेत. हे ऑनलाईन एक इम्पेटसचं एक आहे आणि हे ऑनलाईन अस्त्रिकाचं एक आहे. ठीक आहे. ऑनलाईन इम्पेटसचं जे आहे ते पेडवाला आहे, ते मॉड्यूल परचेस करून करावं लागतं. आणि हे ऑनलाईन फ्रीवाला आहे, जे आता आपण करणार आहे. मी तुम्हाला दाखवतो करून कसं करायचं. बाकी हे रत्नागिरी, मुंबई, बुलढाणा जे तुम्हाला दिसत आहे हे सर्व ऑफलाईनवाले आहेत. हे मुंबई, रत्नागिरी, मुंबई, परभणी, हे तुम्हाला इथं अप्लाय जरी केलं तुम्ही, बघा इथं त्यांचे पॉईंट दिलेत पुढे, किती 10 पॉईंट मिळणार आहेत. 10 पॉईंट, याला फीस नाही, याला पण फीस नाही. इथं 100 रुपये फीस आहे, इथं 350 रुपये. ठीक आहे, जे काही असेल. तर हे ऑफलाईन जरी असले, तुम्हाला इथं ऑनलाईन अप्लाय करावं लागेल आणि त्याच्यानंतर तिथे ते ऑफलाईन जाऊन तुम्हाला अटेंड करावं लागतील. ठीक आहे. चला, सध्या आपण हे ऑनलाईनवालं बघू, अस्त्रिकाचं. याच्यापुढे बघा हे 5 पॉईंट मिळणार आहे तुम्हाला, 0 फीस नाही आहे त्याला काही. डिटेल्सवर क्लिक करा. इथे डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर हे हावालं ऑप्शन ओपन होतं. इथे बघा, हे इथं टिक करायचं, हायपरटेन्शन प्रेग्नन्सी, इथे पण टिक करायचं आणि इथं अप्लायला क्लिक करायचं. ओके. त्याच्यानंतर सक्सेसफुली अप्लाय झाल्यानंतर बघा इथे वरच्या साईडला तुम्हाला हे ऑनलाईन CNE लिंक दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं. बघा, हे तुम्हाला अस्त्रिकाच्या साईटवर रिडायरेक्ट करतं. आता इथं अस्त्रिकाच्या साईटवर आल्यानंतर आता तुम्हाला इथं सगळ्यात पहिलं तुम्हाला आता याच्यावर अकाउंट आहे का नाही बघावं लागेल. तुमचं जर अकाउंट नसेल, तुम्ही ह्याच्या आधी कधी केलं नसेल, तुम्ही न्यू कॅन्डिडेट असाल, तर तुम्हाला पहिलं अकाउंट क्रिएट करावं लागेल. जर तुमचं ऑलरेडी असेल तर इथं लॉग इनवर क्लिक करा, पण मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचं नसणारच आहे, तर त्याच्यामुळं इथं त्यांना अकाउंट क्रिएट करावं लागेल. आधी स्टार्टवर क्लिक करा. बघा, स्टार्टवर क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन विचारेल, एक तर लॉग इन किंवा क्रिएट अ न्यू अकाउंट. आता लॉग इन करायला ऑलरेडी नसेल कॅन्डिडेटकडे मोस्ट ऑफ द, तर मी इथे क्रिएट अकाउंटवर क्लिक करा. क्रिएट अकाउंटवर सिलेक्ट केल्यानंतर ठीक आहे, बघा हे सिलेक्ट लँग्वेज ऑप्शन येईल, इंग्लिश. ओके. देन नेक्स्ट, क्रिएट युअर अकाउंट, स्टार्ट बाय एंटरिंग युअर डिटेल. इथे तुमचं नाव टाकायचं, लास्ट नेम, ईमेल ID, आणि तुम्हाला चूज युअर लॉग इन मेथड बाय OTP का बाय पासवर्ड. तर याच्यामध्ये तुम्ही OTP मागू शकता किंवा पासवर्ड पण सेट करू शकता. मी शक्यतो समजा OTPने ट्राय करेन. ओके. इथे डिटेल भरल्यानंतर आता इथं बाय OTP याच्यावर क्लिक करायचं. ते तुम्हाला इथे विचारणार की सर्टिफिकेटवर तुमचं कन्फर्म करायचं, हेच नाव दिसणार सर्टिफिकेटवर. ठीक आहे. मग काय चेंज करायचं असेल चेंज करा, नसेल तर कन्फर्म नेम करा. आता ठीक आहे, जो OTP आला इथं मी OTP टाकून आपण सबमिट करू. देन नेक्स्ट. ठीक आहे. टर्म्स ऑफ यूज हे विचारणार त्यानं, त्याला इथे टिक करा, जे चेकबॉक्स आहे याच्यामध्ये इथं टिक करा. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट. ओके. इथे तुम्हाला काही डिटेल्स विचारणार, त्या डिटेल्स भरा आणि नेक्स्टवर क्लिक करा. देन तुम्हाला हे वाला ऑप्शन ओपन होईल, चूज युअर बॅकग्राऊंड. फॅकल्टी आहे म्हणजे कुठं शिकवायला वगैरे कॉलेजला, कुठं फॅकल्टी मेंबर अशा लेवलवर आहे, की अदर स्टुडंट आहे का, आशा वर्कर आहे का, हेल्थ व्हॉलंटियर आहे का, हेल्थ केअर वर्कर, ते तुम्हाला विचारेल. हेल्थ केअर वर्करला जर तुम्ही जॉब वगैरे करताय का, तर आपण नर्सिंगवाली समजा हेल्थ केअर वर्कर्स याच्यावर क्लिक करा आणि नेक्स्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलमोस्ट डन. इथे तुम्हाला विचारणार तुमची डेजिग्नेशन, रजिस्ट्रेशन नंबर. ठीक आहे. सर्व डिटेल्स इथे भरायचे. आता डेजिग्नेशनवर क्लिक केल्यानंतर हे विचारणार तुम्हाला, तुम्ही काय मिडवाईज
का GNM, डॉक्टर, पब्लिक हेल्थ प्रोफेशनल, पॅरामेडिकल, फार्मासिस्ट, CHO, BSc नर्स, ANM, MPW, अदर. ठीक आहे, याच्यामध्ये जे काय असेल क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. देन इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारणार, इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. त्याच्यानंतर इथं ऑर्गनायझेशन टाईप. आता ऑर्गनायझेशन टाईपवर क्लिक केलं तर हे वाले ऑप्शन ओपन होतात. जर कोणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत आहे, पब्लिक सेक्टरमध्ये, इथं गव्हर्नमेंट चूज करा. कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहे प्रायव्हेट, आणि NGO, अकॅडमिक इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे काम करत असेल तर त्याच्यामध्ये, किंवा अदर याच्यापैकी तुम्ही जे काय असेल तुमचं ते चूज करू शकता याच्यापैकी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्गनायझेशनचं नेम, तुम्ही जर काम करताय कुठं करताय काय इथं मेन्शन करायचं आणि डनवर क्लिक करा. त्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. बघा आता याच्यामध्ये 6 hours 47 minutes समथिंग दाखवत आहे. ठीक आहे. इथे डिटेल, सर्टिफिकेट, शेअर. आता याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शन वगैरे दिलेलं आहे सर्व. ठीक आहे. डायरेक्ट आता इथं स्टार्टला क्लिक करून टाका. स्टार्टला क्लिक केल्यानंतर बघा एनरोल्ड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे स्क्रीनवर, आणि हे आता हे पूर्ण ओपन होईल. आता हे याच्यामध्ये पेजेस दिलेले आहेत. हे फर्स्ट पेज. आता बघा याच्यामध्ये यांनी जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये त्यांनी जेवढ्या स्टेप दिल्यात ना त्या सर्व स्टेप कंप्लीट करायच्या, तरच ते पुढे नेक्स्ट स्टेजला जाणार. बघा आता इथं हे ओव्हरव्ह्यूच्या समोर हे जे ग्रीन टिक आलेलं आहे, असं एक एक स्टेप तुम्ही जी कंप्लीट करताल तर त्यानंतरच ते नेक्स्ट स्टेज ओपन होईल. बघा आता हे 5 मिनिटाचं आहे ओव्हरव्ह्यू. त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर आहे 14 मिनिट 53 सेकंदाचे. त्याच्यानंतर BP मेजरमेंट PDF 10 मिनिट, हे युरिन डेज 10 मिनिट. ठीक आहे. ह्यांनी जे काही स्टेज दिले, आता एक एक स्टेप जसं तुम्ही कंप्लीट करताल तसं तुम्हाला इथं बघा हे असं ग्रीन टिक येत राहतील. हे जे लॉक आहे ना, हे स्टेज कंप्लीट केल्यानंतर तुम्ही 14 मिनिट व्हिडिओ बघितला, इथे ग्रीन टिक येणार. हे असं एक 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 स्टेप तुम्हाला कंप्लीट करावं लागतील. ज्यावेळेस तुम्ही हे कंप्लीट करताल, हे एवढ्या स्टेप कंप्लीट केल्यानंतर ह्या इथपर्यंत तुम्ही आले कंप्लीट करत, त्याच्यानंतर बघा तुम्हाला नॉलेज असेसमेंट. पण तुमची एक 20 मिनिटामध्ये 13 क्वेश्चनची एक्झाम होणार, ज्याच्यामध्ये मिनिमम 75% तुम्हाला मार्क पाहिजे. तर तुम्ही ही इथपर्यंतची स्टेज तुम्ही पास होणार. मग तुम्ही नेक्स्ट स्टेजला जाणार. मग सेकंड स्टेज हा आहे पार्ट 1 तास 28 मिनिटाचा. त्याच्यामध्ये परत त्यांनी बघा ड्रग लिस्ट वगैरे दिलेली आहे. हा 1 तास 28 मिनिटाचा हा पार्ट पूर्ण केल्यानंतर परत एक एक्झाम होईल तुमची 30 मिनिट, त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन असतील. ह्याच्यामध्ये पण 75% तुम्हाला मार्क पाहिजे, तरच तुम्ही नेक्स्टला जाणार. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे 30 मिनिट 9 क्वेश्चनची 75% याच्यात पण मार्क पाहिजे, तर तुम्ही पास. ज्यावेळेस तुम्ही या सर्व स्टेप कंप्लीट करताल त्यावेळेसच तुमचं हे CNE कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक करून दाखवतो. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला नंतर याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेश्चन वगैरे येत नसेल, काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून तुम्ही विचारा. मी त्यावेळेस मी तुम्हाला हेल्प करेन काही अडचण आली असेल तर याच्यामध्ये. ठीक आहे. चला आता एक एक स्टेप आपण कंप्लीट करू. बघा आता मी नेक्स्टला क्लिक केलं तर आता हे ओव्हरव्ह्यू फर्स्ट स्टेज माझी कंप्लीट झाली होती. इथे ग्रीन टिक आलं. आता हे 14 मिनिटाचे हे व्हिडिओ स्टार्ट झाले. ज्यावेळेस मी हे व्हिडिओ कंप्लीट करेन त्याच्यानंतर इथं पण ग्रीन टिक येणार. त्याच्यानंतर हा नेक्स्ट स्टेज ओपन होईल. ठीक आहे. आता इथे जर मी याला प्ले केलं तर हे व्हिडिओ चालू होतील. चला नेक्स्ट. बघा आता मी व्हिडिओ हा कंप्लीट झाला 14 मिनिटाचा. कंप्लीट झाल्यानंतर बघा इथे मला आता ग्रीन टिक आलं. आता नेक्स्ट स्टेज. आता परत मी इथे नेक्स्टवर क्लिक करणार. ओके. बघा परत हे BP मेजरमेंट हे वालं PDF आलं. ओके. चला हे पण थोडा टाईम लागेल त्याला लोड व्हायला. बघा तुम्ही याला स्किप करू शकता फास्टमध्ये. याला नेक्स्ट केलं हे नेक्स्ट स्टेजला होऊन जाईल. बघा ते पण ग्रीन टिक आलं मला पुढली स्टेप. पण तुम्हाला ते एक्झाम तरी पास व्हावं लागेल. ते तुम्हाला आता इतका वेळ 4 तास 6 तास तुम्हाला बघतच बसायचं असं नाही. तुम्ही स्किप पण करू शकता, पण तुम्हाला ते एक्झाम पास होणं गरजेचं आहे. बघा हे पण नेक्स्ट स्टेज ओपन झाली. आता मी हे तुम्ही वाचू शकता डिटेलमध्ये, खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे. ज्यांना रीड करायची त्यांनी प्रॉपर रीड करा. ठीक आहे. नेक्स्ट. परत नेक्स्टवर क्लिक केलं. बघा हा पण ग्रीन टिक मिळाली मला. त्याच्यानंतर लास्ट PDF ओपन झालं. हे पण ग्रीन टिक झाली मला. ठीक आहे. बघा आता हे फर्स्टवाली एक्झाम आली जी इथं मी तुम्हाला सांगितली होती ती वाली. ठीक आहे. 20 मिनिटामध्ये 13 क्वेश्चन आणि याच्यामध्ये 75% तुम्हाला मार्क्स रिक्वायर्ड आहेत. तर आता ही एक्झाम आपण स्टार्ट केलं की एक्झाम चालू होईल. तुम्हाला याच्यामध्ये मिनिमम 75% मार्क मिळवायचेच आहेत. ठीक आहे. चला आता ही एक्झाम स्टार्ट करू. बघा आता एक्झाम स्टार्ट केल्यानंतर असं इथे क्वेश्चन येतील आणि इथे
तुम्हाला टायमर दिसेल 20 मिनिटाचा हा वाला पार्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही इथं क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कन्सिडर रजिस्ट्रेशन, ठीक आहे, हायपरटेन्शन. आता हे तुम्हाला हे एक्झाम सॉल्व करायचे. याच्यामध्ये ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट. ओके, बघा आता याच्यामध्ये मी हे आन्सर दिल्यानंतर बघा आता इथे रिझल्ट दाखवत आहे 92% कंटा. आपल्याला 75%च्या अबव पाहिजे. 75% आपण करेक्ट केले तर ते पास होऊन जातं. ठीक आहे, सर्व अटेम्प्ट केले होते. चला 12 करेक्ट आले, एक रॉंग आलं. ठीक आहे, तर चला आता हे झालं फर्स्ट. त्याच्या तुम्हाला जर समजा तुम्ही नाही पास झाले, ठीक आहे, 75%पेक्षा जर तुम्हाला कमी आले, तुम्ही जर फेल झाले, पुढची स्टेज ओपन होणार नाही. तुम्ही बघा इथं खाली ऑप्शन आहे रिटेक असेसमेंट. तुम्ही परत एक्झाम द्यायची किंवा जोपर्यंत 75%च्या अबव तुम्हाला मार्क मिळणार नाही, तुम्ही नेक्स्ट स्टेजला जाऊ शकणार नाही. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेज हे कंटिन्यूला क्लिक करा. ओके, चला आता ही पुढली स्टेज ओपन झाली. हे फर्स्टवालं बघा नॉलेज असेसमेंटवाली जी आपली एक्झामची स्टेज होती ही वाली कंप्लीट झाली. तर ब्लू टिक आपलं ग्रीन टिक आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे सेकंडवाले. आता हे 1 तास 28 मिनिटासाठी. ठीक आहे, काही गरज नाही, तुम्हाला स्किप करायचं असेल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथं समजा मी स्किप केलं. त्याच्यानंतर हा 23 मिनिट 39 सेकंदाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, याला पण ओके त्याला पण मी स्किप केलं. ठीक आहे, ते पण झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन साईट. ओके, हे त्याचा PDF आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन चांगली आहे, वाचून घ्या. जर वाचायला तुमच्याकडे असेल वेळ तुम्ही वाचू शकता, वाचून घ्या. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, हे तुम्ही नेक्स्ट करू शकता. बघा मी इतक्या स्टेप्स कंप्लीट केल्या आहेत. हे ग्रीन टिकल आहे, हा फर्स्ट एक्झाम झाली आपली. त्याच्यानंतर हे मॉड्यूल ह्याचे एवढे PDF वगैरे झाले. आता ही वाली सेकंड स्टेज आली. आता इथे परत तुम्हाला आणखीन एक एक्झाम द्यावी लागेल. ठीक आहे, त्याला पण चला आपण नेक्स्ट केलं. ठीक आहे, आता हे परत नॉलेज असेसमेंटची परत अजून एक एक्झाम होणार आहे. आता याच्यामध्ये पण सेम तसंच 20 मिनिट 13 क्वेश्चन, मिनिमम 75% पाहिजे तरच तुम्ही नेक्स्ट स्टेजला जाणार आहे. ठीक आहे, तर त्याला स्टार्ट नाव करा. ठीक आहे, बघा हे परत एक्झाम स्टार्ट झाली. तर याच्यामध्ये पण सेम लास्ट टाईम मी एक्झामला दाखवलं तसं 20 मिनिट इथं टायमर चालू आहे रिव्हर्स आपला. तर याच्यामध्ये इथं तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचे, नेक्स्ट करायचे. बघा एक लक्षात ठेवा, जिथं हे असे बॉक्स तुम्हाला दिसतील, हे चौकोनीवाले ऑप्शन दिसतील ना, तिथं एकापेक्षा जास्त मल्टिपल ऑप्शन आहे त्याचे आन्सर. असं तिथं एक आन्सर नाही आहे, तर तिथं तुम्हाला मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करावं लागतील. आणि जिथं राऊंडवालं येईल तुम्हाला गोल, तर तिथं एकच ऑप्शन आहे. तर त्यावेळेस तुम्हाला तिथं फक्त एक ऑप्शन सिलेक्ट करायचं जर तिथं राऊंड असेल तर. ओके ओके, चला तर ही पण एक्झाम आपली कंप्लीट झाली. याच्यामध्ये पण आपल्या 92% आले, 12 करेक्ट आले, एक इनकरेक्ट. ठीक आहे, जे काय असेल चला इथं पण 75%च्या अबव असेल तरच आपल्याला ही नेक्स्ट स्टेज ओपन होईल. परत इथे कंटिन्यू. चला ही सेकंड पण क्लिक झाली. बघा इथं पण ग्रीन टिक आलं. त्याच्यानंतर आता थर्ड. ठीक आहे, हे PDF वाचायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट. ठीक आहे, आता हे परत 30 मिनिट 20 क्वेश्चन, परत एक एक्झाम आहे. आता परत याला आणखीन परत स्टार्ट. एक्झाम खूप आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला हे एक्झाम सर्व पास व्हावं लागेल, त्यावेळेसच तुम्हाला हे पुढे जाईल. आणि मी आताच तुम्हाला सांगितलं तसं बघा इथं जिथं राऊंडवाला आहे ना, तिथं तुम्हाला एकच ऑप्शन सिलेक्ट करायला मिळणार. तिथं एकापेक्षा जास्त ऑप्शन सिलेक्ट होणार नाही. बघा हे हा किंवा हा किंवा हा. ठीक आहे, जिथं स्क्वेअर येईल ना तिथं मल्टिपल ऑप्शन आहेत त्याचे आन्सर. एकापेक्षा जास्त तुम्हाला तिथं टिक करायचे आहेत. ठीक आहे, चला बघा इथे स्क्वेअर होतं, तर इथं स्क्वेअर असलं तर इथं बघा तुम्हाला इथं 2 ऑप्शन आहे त्याचे आन्सर. तर तिथं एकापेक्षा जास्त तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ओके, इथे पण बघा आपले किती 95% आले आपले. ठीक आहे, 19 करेक्ट, 1 इनकरेक्ट, जे काय असेल. चला 75% अबव इथे पण आहेत. तर आता हे पण एक्झाम पास झाली. नेक्स्ट. ठीक आहे, आता ही एक्झाम फोर्थ आहे, पोस्ट असिस्टंट एक्झाम. आता ही फायनल एक्झाम आहे. आता ह्याच्यामध्ये पण परत म्हणजे टोटल तुम्हाला 4 वेळा एक्झाम द्यायचे. ठीक आहे, तर बघा इथं स्टार्ट नाऊ आहे. परत आता इथं स्टार्ट नाऊवर क्लिक करा. आता ही फायनल बघा 30 मिनटाची एक्झाम आहे ही फायनल. ठीक आहे, 30 मिनटाची आहे, मोठीवाली एक्झाम आहे. चला आता ह्याच्यामध्ये पण सेम बघा, आता इथे मल्टिपल ऑप्शन आहेत. हे स्क्वेअरवाले दिसत आहेत, तर तुम्हाला एकापेक्षा जास्त इथं ऑप्शन चूज करायचे आहेत. ठीक आहे, चला ओके, बघा आता हे फायनल ह्याच्यामध्ये पण किती आपले 78% आलं आहे आपलं. 9च क्वेश्चन आहेत त्याला. ठीक आहे, अर्धा तास जरी वेळ असेल तरी 9च क्वेश्चन आहेत. 9 पैकी ठीक आहे, इथं तुमचं 75% अबव पाहिजे, 78% आले. ठीक आहे, चला 2 इनकरेक्ट आलेत, 7 करेक्ट आलेत, काही प्रॉब्लेम नाही, पास आहे रिझल्ट.
चला नेक्स्ट. हे फायनल एक्झाम पास झाली बघा, हे असं येईल तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव कम्प्लिटेड द कोर्स, सबमिट युअर फीडबॅक. ठीक आहे, फीडबॅक काही पण टाका इथं, XYZ, गुड, एक्सेलंट, काही पण टाका तुम्हाला जे टाकायचं आहे. ठीक आहे, फीडबॅक. ओके, बघा इथे 100% कम्प्लिटेड आलं. आता इथे बघा 100% तुमचं झालेलं आहे कंप्लीट. आता तुम्हाला इथं माय कोर्स कम्पिटन्सी इन, ठीक आहे सरचे बाकी सोडून द्या आपले ऑप्शन, एवढं काही कामाचं नाही. तुम्हाला आता याचं सर्टिफिकेट डाउनलोड करून ठेवायचं असेल बघा, इथे सर्टिफिकेट वाला ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा हे वालं ओपन होईल, याला डेस्कटॉप. आता बघा हे वालं सर्टिफिकेट आपलं डाउनलोड होईल. हे वालं बघा हे सर्टिफिकेट आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे डाउनलोड करायचे, इथे सर्टिफिकेट डाउनलोडचा ऑप्शन आहे, त्याला डाउनलोड करा. सर्टिफिकेट डाउनलोड होऊन जाईल, तर डाउनलोड करून घेऊ. बघा आता हे सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे. आता जो खूप साऱ्या कॅन्डिडेटचा जो प्रश्न आहे, सर आम्ही कंप्लीट केलं पण आमचं सर्टिफिकेटवर नंबरच नाही. बघा आता मी इथं कंप्लीट केलं, इथं रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय, ठीक आहे, मी जो ब्लर केलेला आहे तो वाला, तर तिथं रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय. बघा आता हे पूर्ण सर्टिफिकेट याच्यामध्ये इथं क्लिअरली रजिस्ट्रेशन नंबर पण येतोय सर्व. आता खूप सारे कॅन्डिडेट जो प्रश्न आहे की सर्टिफिकेटवर नंबरच येत नाही, आम्ही अटेंड केलं नाही. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की तुम्ही डायरेक्ट नका करू, तुम्हाला CNE लॉग इन करा आधी, त्याच्या थ्रू करा, नाही तर तो प्रॉब्लेम येणारच. बघा इथं लगेच सर्टिफिकेटवर रजिस्ट्रेशन नंबर आला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे डायरेक्ट करताय ना त्याच्यामध्ये चुकीचं होतं. मी ह्याच्या आधी पण म्हणलं होतं की डायरेक्ट नका करू, CNE लॉग इन करून करा, नाहीतर ते पॉईंट नाही मिळणार तुम्हाला. मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं भरपूर वेळेस. ठीक आहे, चला आता मी पूर्ण स्टेप बाय स्टेप तर करून दाखवले तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त आणखी काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून मग बाकी काही प्रॉब्लेम असतील तर मला तिथे विचारा, मी तिथे सॉल्व करेन. ओके, चलो.